काल रात्री मला एका मुलीने मेसेज केला आणि मला म्हणाली, "दीदी मला तुझ्यासारखंच ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा आहे." तर मी सगळी माहिती वगैरे दिली आणि मी जस्ट कॅज्युअली विचारलं, की "तुझा मोटिव्ह काय आहे या बिझनेसमध्ये येण्याचा?" तर माहिती आहे ती काय बोलली, "दीदी मला मनमोकळं जगायचं आहे." आणि ती गप्पच झाली. मला असं झालं, की यार ही काय एवढी इमोशनल झाली आहे? विचारू की नको? काय झालं? पण तरीही विचारलं. "एव्हरीथिंग इज ऑल राईट?" ती मला म्हणाली, "माझं वय आत्ता 24 आहे. माझं लग्न झालंय आणि मला एक मुलगीसुद्धा आहे. पण मला कधीच कुठलीच गोष्ट मनासारखी नाही करता आली. लग्नाआधी आई-वडिलांकडे परिस्थिती बघून इच्छा मारत आले आणि घरी फक्त वडीलच कमवते होते. आईच्याही हातात काही नव्हतं. ती सुद्धा एक साधी गृहिणीच होती आणि लग्न झाल्यावर तर जबाबदाऱ्यांमध्येच अडकले. पण आता माझी मुलगी दिसतीये मला. तिला मला माझ्यासारखं आयुष्य नाही जगू द्यायचं. आता ह्या बिझनेसमधून मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय. थोडं का होईना पण स्वतःसाठी मन मोकळं जगायचंय." आणि हे ऐकून मी 2 मिनिटं स्तब्ध झाले. किती अवघड असतं ना, एक मुलगी असणं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगण्यातच निघून जातं आणि जेव्हा वेळ, वय दोन्ही निघून जातं, तेव्हा समजतं की एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाहीत ना.